शिवशाही बसला भीषण आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. धुळ्यात घडली घटना. धुळे शहरालगत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पारोळा चौफुलीवरील उड्डाणपुलावर 17 मार्च रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित शिवशाही बस प्रवाशांची वाहतूक करणारी नसून पासिंग प्रक्रियेसाठी आरटीओ कार्यालयाच्या दिशेने जात होती. त्यामुळे बसमध्ये कोणताही प्रवासी उपस्थित नव्हता. ही बाब मोठा दिलासा देणारी ठरली असून या भीषण आगीत कुणालाही दुखापत झाली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहन चालक राहुल पाटील तसेच फायरमन पांडुरंग पाटील व कुणाल ठाकूर यांनी अत्यंत तत्परतेने आणि धाडसाने जळत्या बसवर पाण्याचा जोरदार मारा सुरू केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर त्यांनी या रौद्र आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. दरम्यान बसच्या इंजिनमध्ये अचानक भडका उडाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या समयसूचकतेमुळे आणि पोलिसांच्या मदतीने परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यात आली व मोठा अनर्थ टळला. या प्रसंगामुळे वाहनांच्या तांत्रिक तपासणीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून संबंधित यंत्रणांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. एकूणच अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परता आणि धाडसामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.